नमस्कार. वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. तर हो, आज आपण मस्त असा पाटवडी रस्सा बनवलेला आहे. बरेच लोक नॉनव्हेज खात नाही, पण त्यांच्यासाठी ही भाजी नॉनव्हेजपेक्षा कमी नाही आणि बऱ्याच ठिकाणी ही भाजी वेगवेगळ्या प्रकारे केली जाते. तर आज आपण मस्त असं विदर्भ स्पेशल म्हणजे गावाकडच्या पद्धतीची आज पाटवडी बनवणार आहोत. तर चला, आजची ही झणझणीत चमचमीत चवदार रेसिपी आपण कशी बनवली ते बघूया. तर सुरुवातीला इथे आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलेलं, 5-6 इथे ती हिरव्या मिरच्या घेतल्या, 7-8 लसूण पाकळ्या घेतल्या, भरपूर असा कोथिंबीर घेतला. त्यानंतर 1 चम्मच आपल्याला यामध्ये जिरं घालायचं. आता हे वाटण आपल्याला पाणी न घालता जास्त असं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. तुम्ही हे वाटण खलबत्त्यामध्ये ठेचून जरी घेतलं तरीही चालेल. आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 पळी तेल घालायचं. तेल घातल्यानंतर इथे 1 चम्मच मी जिरं घालते. जिरं फुलल्यानंतर जे वाटण आपण बनवून घेतलेलं आहे ते आपल्याला यामध्ये घालायचं आणि 1 ते 1.5 मिनिट हे वाटण इथे मी मस्त असं खमंग परतून घेतलेलं. आता इथे मी थोडीशी हळद घालते आणि हळदसुद्धा मी तेलामध्ये मस्त अशी परतून घेते. वाटण परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. ते इथे मी 1 ते 1.5 ग्लास पाणी घालते. तुम्हाला कितपत पाटोड्या बनवणार आहे त्यानुसार तुम्ही इथे बनवू शकता. इथे मी 1 कप बेसनासाठी 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं. आता हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे. इथे गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आणि मध्यम आचेवर मस्त अशी कडकडीत अशी आपल्याला इथे उकळी आणून घ्यायची आहे. पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतरच आपल्याला यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त अशी पाण्याला उकळी आलेली आहे. आता इथे मी 1 कप बेसन घेतलेलं. आता हे बेसन आपल्याला या पाण्यामध्ये घालायचं. बेसन घालत असताना गॅस इथे आपल्याला कमी ठेवायचा आणि कमी गॅसवरतीच आपल्याला हे संपूर्ण बेसन या पाण्यामध्ये घालायचं आहे आणि सारखंच आपल्याला ढवळत राहायचं आहे, म्हणजे यात काही गाठी गुठळ्या होणार नाही. तर 1 ते 2 मिनिट हे सारखं मी इथे ढवळत ठेवलेलं, मस्त असं मिक्स करून घेतलेलं. तर तुम्ही बघू शकता छान इथे आपला गोळा तयार झालेला आहे. जर कुठे गाठी गुठळ्या जर तुम्हाला वाटत असेल तर एका स्पॅच्युलाच्या सहाय्याने त्याला असं स्मॅश करून घ्यायचं. 3 ते 4 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता छान इथे आपलं बेसन शिजलेलं आहे आणि मस्त इथे आपला गोळा तयार झालेला आहे आणि बेसनसुद्धा मस्त असं शिजलेलं आहे. या ठिकाणी मी गॅस बंद केलेला. त्यानंतर एखादी परात किंवा मग एखादं चॉपिंग बोर्ड घ्यायचं. त्यावर थोडंसं आपल्याला असं तेल स्प्रेड करून घ्यायचं, म्हणजे जो बेसनाचा गोळा आपण बनवून घेतलेला आहे त्याच्या आपण पाटोळ्या बनवून घेऊया. तर इथे मी एक परात घेतली, त्याला छान असं तेल लावून घेतलेलं आहे. जे बेसन आपण शिजवून घेतलेलं आहे ते आता आपण यावर घालूया. तर इथे मी संपूर्ण बेसन यावर घालून घेते आणि एखाद्या स्पॅच्युला किंवा मग हाताच्या साहाय्याने ते आपल्याला असं पसरून घ्यायचं आहे. हे मिश्रण थोडंसं गरम आहे म्हणून थोडासा तेलाचा किंवा पाण्याचा हात घ्यायचा आणि व्यवस्थित इथे असं थापून घ्यायचं आहे. मी हातानेच असं गोलाकार इथे थापून घेतलेलं. तुम्ही एखाद्या स्पॅच्युलाच्या साहाय्याने सुद्धा असं थापून घेऊ शकता. आता हे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. तोपर्यंत आपण पाटवडीचा रस्सा कसा बनवायचा ते बघूया. तर त्यासाठी सुरुवातीला आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे. तर इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला. 2 कांदे इथे मी कट करून घातलेले. कांदा भाजण्यासाठी थोडंसं यावर मी तेल घालते आणि मस्त इथे आपल्याला कांदा सुरुवातीला भाजून घ्यायचा आहे. कांदा हलकासा ब्राऊन झाल्यानंतर यामध्ये मी काही लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे त्या यामध्ये मी घालते. त्यानंतर थोडंसं खोबरं इथे मी कट करून घेतलेलं होतं ते मी यामध्ये मी घालते. तुम्ही खोबरं किसून जरी घेतलं तरीही चालेल. आता कांदा, खोबरं आणि लसूण हे सुद्धा आपल्याला मस्त असं भाजून घ्यायचं आहे. तर इथे मी मध्यम आचेवरती कांदा, खोबरं आणि लसूण भाजून घेतलेला. आता यामध्ये मी 2 चम्मच धने घालते. त्यानंतर 1 चम्मच इथे आपल्याला खसखस घालायची आहे आणि 2 चम्मच इथे मी डाळ्या घेतलेल्या आहे. जी फुटाण्याची डाळ असते ती आपल्याला यामध्ये घालायची आहे. आता हे संपूर्ण साहित्यसुद्धा आपल्याला मस्त असं खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 ते 1.5 मिनिट हे संपूर्ण साहित्य छान असं भाजून घेतलेलं, मस्त असं भाजून झालेलं आहे. आता या ठिकाणी मी गॅस बंद केलेला. आता हे मिश्रण आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यावर मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. ते मिश्रण थंड झालेलं आहे. हे आपण आता मिक्सरला वाटून घेऊया. तर यासाठी मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. संपूर्ण मिश्रण आपल्याला यामध्ये घालायचं. थोडासा कोथिंबीर इथे मी स्वच्छ धुवून घेतलेला तो आपल्याला यामध्ये घालायचा. थोडंसं अद्रकचा तुकडा घेतलेला तो यामध्ये मी घालते. थोडंसं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आणि मस्त असं बारीक इथे आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने इथे मी मिक्सरला बारीक असं वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी काही सुके मसाले घेऊया. ते इथे मी 1.5 चम्मच मिरची पावडर घेतलेली. थोडीशी आपल्याला यामध्ये हळद घालायची आणि थोडासा इथे मी गरम मसाला घेतलेला आहे. आता आपण रस्सा बनवून घेऊया. तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली. 1 ते 2 पळी आपल्याला यामध्ये तेल घालायचं. तेल छान गरम झाल्यानंतर इथे मी जे सुके मसाले घेतलेले आहे ते आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आणि लगेच आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे जे सुके मसाले आपण घातलेले आहेत ते करपणार नाही, तळाला लागणार नाही.
थोडंसं पाणी घातल्यानंतर मी हे छान असं इथे मिक्स करून घेतले आणि छान असं परतून घेतलेलं आहे। काही सेकंद इथे मी हे सुके मसाले छान असे परतून घेतलेले। जे वाटण आपण बनवून घेतलेलं ते आपल्याला यामध्ये घालायचं आणि हे वाटणसुद्धा आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं। तर घातलेलं संपूर्ण वाटण मी मस्त असं मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आणि मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं। ते इथे मी 1 चम्मच मीठ घेतलेलं ते यामध्ये मी घालते आणि मीठ घातल्यानंतर परत मी हे इथे मिक्स करून घेते। आता मसाला आपला छान असा शिजला जावा म्हणून यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी घालते, मिक्स करून घेते आणि पाणी घालून हा मसाला आपल्याला 1 ते 1.5 मिनिट झाकण ठेवून छान असा शिजू द्यायचा आहे। थोडंसं पाणी घालून शिजू दिला तर भाजीला मस्त अशी तरी येते। मसाला शिजते तोपर्यंत आपण इथे पाटोड्या बनवून घेऊया। तर जे मिश्रण आपण परातीवरती थापून घेतलेलं ते आता थंड झालेलं आहे, त्याला आपण कट करून घेऊया। तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये इथे कट करून घेऊ शकता। तर मी अशा आकारामध्ये कट करून घेते। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। तर अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण पाटोड्या कट करून घेतलेल्या आहे। थंड झाल्यावर ह्या पाटोड्या अशा व्यवस्थित कट होतात। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने म्हणजे अशा आकारामध्ये इथे मी पाटोड्या कट करून घेतलेल्या। तर इथे मी संपूर्ण पाटोड्या कट करून झालेल्या आहे। या पाटोड्या चवीला एवढा भन्नाट लागताना की संपूर्ण भाजी होईपर्यंत अर्ध्या पाटोड्या इथे फस्त होतात। एवढ्या ह्या पाटोड्या चवीला खूप छान लागतात। इथे बघू शकता मसाला सुद्धा छान असा शिजून झालेला आहे, मस्त त्याला तेल सुटलेलं आहे, तरी सुटलेला आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर तुम्हाला कितपत रस्सा पातळ बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता। इथे मी जे मिक्सरचं भांडं होतं, मसाला होता त्यामध्ये थोडंसं पाणी मिसळून ते यामध्ये मी घालते आणि नंतर परत थोडंसं यामध्ये मी पाणी घातलेलं आहे। म्हणजे मला हवा तेवढा इथे मी रस्सा बनवून घेतलेला। तुम्हाला कितपत पातळ किंवा दाटसर रस्सा हवा आहे त्यानुसार तुम्ही इथे रस्सा बनवू शकता। ती इथे रस्सा बनवून झालेला आहे। आता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर मी इथे बारीक कट करून घेतलेली होती ती यामध्ये मी घालते आणि कोथिंबीर घातल्यानंतर ह्या रस्स्याला आपल्याला एक उकडी आणून द्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता मस्त अशी उकडी आलेली आहे। आता ज्या पाटोड्या आपण बनवून घेतलेल्या आहे त्या अर्ध्या पाटोड्या यामध्ये मी घालते, म्हणजे रस्स्याला छान असा दाटसरपणा येतो आणि रस्सा सुद्धा चवीला खूप छान लागतो। आणि 2 ते 3 मिनिट ही भाजी मी मस्त अशी उकळून घेतलेली, म्हणजे पाटोड्याचा मस्त असा फ्लेवर हा रस्स्यामध्ये उतरतो। तर मस्त इथे आपली पाटोडी रस्सा भाजी तयार झालेली आहे। आता आपण सर्विंग करून घेऊया। ते इथे मी एक छोटीशी वाटी घेतलेली, तर तुम्ही बघू शकता काय चमचमीत चवदार इथे आपली पाटोडी रस्सा भाजी तयार झालेली आहे आणि त्यापेक्षा चवदार आपल्या इथे पाटोड्या झालेल्या आहेत। भाजी संपूर्ण बनवेपर्यंत अर्ध्या पाटोड्या इथे फस्त झालेल्या होत्या। एवढ्या ह्या घरात सगळ्यांनीच आवडीने खाल्ल्या। तर मस्त अशी विदर्भ स्पेशल गावच्या पद्धतीची चमचमीत चवदार पाटोडी रस्सा भाजी इथे तयार झालेली आहे। जे लोक नॉनव्हेज खात नाही त्यांना ही भाजी नॉनव्हेजपेक्षा कमी नाही, एवढी ही भाजी चवीला भन्नाट लागते। तर अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीत पाटोडी रस्सा एकदा नक्की बनवून बघा। कसा वाटला ते नक्की मला कमेंट्समध्ये सांगा। रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, वर्षास किचन मराठीला जर तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि साईडला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या साध्या सोप्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय।